नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। बघा, मी आज सांगणार आहे बघा तुम्हाला नवीन कॉलेजेस आले, कोणकोणते आता नवीन कॉलेजेस आले। त्या अगोदर मी पहिलेच व्हिडिओ घेतला होता बघा आणि पहिलेच सांगितलं होतं बघा, किती दिवसा अगोदर सांगितलं होतं बघा, मी 3 दिवसा अगोदर सांगितलं होतं स्ट्रे वेकेन्सी राउंड 3 साठी नवीन कॉलेजेस येणार। या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। हेच नाही तर पहिला राउंड झालता, त्याच्या बेसिसवरून मी दुसऱ्या राउंडचा कट ऑफ सांगून दिला होता। परफेक्ट जेवढं सांगितलं होतं तेवढं चालतं। त्यानंतर दुसरा राउंड झाला, दुसऱ्यावरून मी तिसऱ्या राउंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलं, जेवढं सांगितलं होतं तेवढं चाललं। त्याच्यानंतर एक तिसरा राउंड झाला, तिसऱ्या राउंडवरून मी स्ट्रे वेकेन्सी फर्स्ट राउंडचा कट ऑफ सांगितलं, तेवढं झाला। आणि त्यानंतर मी सांगितले तुम्हाला आता देखील नवीन कॉलेजेस येणार। सगळे नाही म्हणत होते हो, तरी मी म्हणत होतो नवीन कॉलेजेस येणार म्हणजे ते करताय काय, म्हणजे सीट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजे येणार आहे। म्हणजे पहिले सीट मॅट्रिक्स येणार नव्हती, त्यानंतर त्यांनी काय केली, पुन्हा सीट मॅट्रिक्स काय केली, नव्याने रिलीज केली। मग सीट मॅट्रिक्स देखील आपल्याला नव्याने भेटली, तर मला माहिती होतं नवीन कॉलेजेस येणार म्हणजे येणार। तर आता कोणतं नवीन कॉलेज आलंय मी तुम्हाला ते सांगतो, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अजून तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केली नसेल तर पटकन काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप कम्युनिटीला काय करा, जॉईन करा। बघा, एवढं चांगलं एवढं गायडन्स तुम्हाला कुठेच भेटणार आहे, सगळं फ्री मध्ये भेटते माहिती का। तर मग काय करा, पटकन चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि येणारे जे तुमचे भाऊ आहे, तुमच्या बहिणी आहे, तुमचे मित्र आहे, तुमच्या मैत्रिणी, त्यांना काय करा, आपलं चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांना चॉईस फिलिंग मध्ये प्रॉपर हेल्प होईल, त्याच्या काउन्सिलिंग मध्ये प्रॉपर होईल, म्हणजे त्यांना असं कोणी मिसगाईड नाही करणार, बरोबर आहे की नाही। कोणते काउन्सिलर त्यांच्याकडून जास्त फीस नाही करा। आपण सगळं बोलतोय या ठिकाणी, तुमचं कट ऑफ काय असणार आहे, शेड्यूल कधी असणार, सगळे इच अँड एव्हरी आपण एक गोष्टी सांगतोय। आता नवीन कॉलेजेस कोणते आले बघा, आपण बघूया। बघा, तुम्ही जर बघितलं नवीन कॉलेज सांगतोय बरं मी तुम्हाला, एकच मिनिट द्या मला फक्त। बघा, एकच मिनिट, नवीन कॉलेज कोणतं आले मी दाखवतो तुम्हाला। बघा, हा जर कॉलेज तुम्ही बघितला, बघा आता हा बघा, या कॉलेजचा चॉईस कोड आहे बघा, किती आहे, 4167। हा कॉलेजचा काय चॉईस कोड आहे। चॉईस कॉलेजचं नाव आहे बघा, साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, सोलापूरचा कॉलेज आहे बघा। आणि या कॉलेजमध्ये किती सीट खाली आहे, ओके, किती सीट खाली आहे आणि किती जागा खाली आहे बघा। कॉलेजची जर आपण टोटल इनटेक कॅपॅसिटी जर या ठिकाणी बघितली, इनटेक कॅपॅसिटी किती आहे कॉलेजची, 100 स्टुडंटची काय इनटेक कॅपॅसिटी, त्यामधून 15 ची सीट आहे ती कशाचे, ऑल इंडिया कोटाचे। तर मग बघा आता कॅटेगरी वाईज या कॉलेजमध्ये किती जागा खाली आहे, ओके। तर तुम्ही जर बघितलं तर एससी साठी जनरलच्या इथे 4 जागा खाली आहे, वुमनच्या 2 जागा खाली आहे आणि ऑल इंडिया कोटातून 1 जागा खाली आहे, ओके। त्यानंतर जर एसटी साठी बघितलं तर एसटीच्या इथे 2 जागा खाली आहे, त्याच्यानंतर जनरल मधून 2 जागा खाली आहे, वुमन साठी 1 जागा खाली, ऑल इंडिया कोटातून काय पुन्हा 1 जागा या ठिकाणी काय खाली आहे। त्यानंतर जर तुम्ही विजेसाठी बघितलं तर या ठिकाणी वुमन साठी 1 जागा खाली आहे। त्यानंतर NT1 साठी जर बघितलं तर जनरल साठी 1 जागा खाली आहे, NT2 साठी जनरल साठी पुन्हा 1 जागा खाली, NT3 साठी जनरल साठी 1 जागा पुन्हा एकदा खाली, ओबीसी साठी इथे 5 जागा खाली आहे, ओके। त्यानंतर वुमन साठी 3 जागा खाली आणि ऑल इंडिया आयक्यू कोट्यातून, ऑल इंडिया कोटा यामधून किती जागा आहे, तुम्हाला 2 जागा येतील देखील भेटतील ओबीसी साठी। म्हणजे येथे जर बघितलं तुम्ही तर टोटल जनरल साठी 14 जागा होत आहे आणि वुमन साठी 7, ओके, आणि ऑल इंडिया कोटातून 4। त्यानंतर एससीबीसी साठी 6 जागा येथे खाली आहे, जनरल साठी या वुमन साठी 3 आणि ऑल इंडिया कोटातून 1 जागा खाली, ईडब्ल्यूएस साठी देखील येथे 0 जागा आहे आणि ओपन साठी 29 जागा या ठिकाणी दिसताय तुम्हाला। आणि 11 कॉलेज वुमन, 11 जे जागा आहे हे वुमन साठी दिसताय आणि 10 जागा ऑल इंडिया कोटातून दिसताय तुम्हाला, कशासाठी, ओपन कॅटेगरीसाठी। त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर अशा टोटल किती सीट झाल्या, आता हे 15 सीट झाल्या, बरोबर। आता या कॉलेजला मॅनेजमेंटच्या म्हणजे आयक्यूच्या किती जागा आहे, 15 जागा या ठिकाणी किती आहे, आयक्यूच्या आहे। तर टोटल या कॉलेजला किती आहे,
जनरलच्या 64 जागा आहे, वुमनच्या 21 जागा आहे, 15 कशाचे ऑल इंडिया कोटातून जागा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर टोटल जागा किती या कॉलेजला राहिलेल्या, टोटल बॅलन्स सीट 100 आहे. तर नवीन कॉलेज आलंय आपलं. चला तर मग अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आताच काय करा, सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.